विधानसभेच्या तोंडावर आता महायुतीमध्ये जागा वाटपावरून जुंपल्याचं पाहायला मिळालंय। त्यातच लोकसभा निवडणुकीत महायुतीलाच आव्हान देणाऱ्या बच्चू कडूंनी पुन्हा एकदा वेगळा मार्ग निवडण्याचे संकेत दिलेत। बच्चू कडूंनी त्यांची ताकद दाखवण्याचा इशारा दिल्यानं आता भाजपनंही वाट पाहतोय असं म्हणत पलटवार केलेला आहे। सध्या तर पडलो नाही ना, 9 तारखेपर्यंत आम्ही सगळा त्यांना वेळ देणार आहोत। हे सगळे मुद्दे 14 मुद्दे 9 तारीख आमच्या संभाजीनगरला आम्ही जो त्याच्या मागे काय किती लोकांची ताकद आहे ते दाखवणार। प्रहारचे नेते आणि माजी मंत्री असलेल्या बच्चू कडू यांचा हा इशारा। बच्चू कडू सध्या महायुतीत असले तरी भविष्यात महायुतीत राहायचं की नाही याचा निर्णय त्यांनी अधांतरीच ठेवल्याचं दिसतंय। खरं तर लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली। आता पुन्हा एकदा बच्चू कडूंनी महायुतीतल्या प्रमुख पक्षांवर दबाव वाढवायचा प्रयत्न सुरू केलाय। यासाठी त्यांनी महायुतीला 9 ऑगस्ट पर्यंत अल्टिमेटम देत वेगळ्या आघाडीचे संकेतही दिलेत। त्यांनी जर कबूल केलं तर आम्ही निवडणूकच लढणार नाही। आमचे मुद्दे संपले, आम्ही संपलो। आम्हाला काही गरज नाही त्या विधानसभेत जायची। आम्ही मुद्द्यासाठी जातो, आम्ही स्वतःच्या होब्यासकीसाठी जात नाही। आम्ही तर चॅलेंज केलं युतीनं हे जाहीर करावं, आमचे 16 मुद्दे मान्य करावं। हे जर मान्य केलं तर बच्चू कडूचा जाहीर पाठिंबा राहील युतीसाठी। म्हणून युतीनं मान्य केलं तर युतीला आम्ही प्रचार करेल, आघाडीनं मान्य केलं तर आघाडीसाठी प्रचार करू। पण मान्य केलं तर, नाही केलं तर मग मात्र महाराष्ट्र पिजून काढू। बच्चू कडू यांनी वेगळ्या आघाडीचे संकेत दिल्यानंतर आता या वेगळ्या आघाडीत कुणाकुणाचा सहभाग असेल अशी ही चर्चा सुरू झाली आहे। बच्चू कडू आणि मनोज जरांगे यांच्यामधला संवादही चांगला आहे। त्यामुळे मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेले मनोज जरांगे त्यांची राजकीय भूमिका बच्चू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून मांडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। आम्ही 29 ऑगस्टला मराठा समाजाची बैठक लावली होती। बैठक पण अशी होणार आहे की या देशात अशी बैठक पुन्हा झाली नसेल। त्या दिवशी आम्ही ठरवणार की 288 लढायचे का पाडायचे का पुढं काय करायचं काय नाही। कारण मी समाजाला विचारल्याशिवाय निर्णय घेत नाही। मी दुसऱ्यांसारखा माझ्याकडं उतावळापणा मी नाही करत की समाज मागे मग कसले डिसिजन घे। मला समाज नाही संपवायचा। बच्चू कडू यांनी महायुतीला इशारा दिल्यानंतर आता भाजपनंही बच्चू कडू यांच्याबद्दल वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं दिसतंय। आपण 9 तारखेपर्यंत वाट बघूया। 9 तारखेपर्यंत आपण वेट करूया। 9 तारखेनंतर यावर आपण भाष्य करू। लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्यामुळे भाजपला अमरावतीत फटका बसला। आता पुन्हा एकदा बच्चू कडूंनी महायुतीतून बाहेर पडत वेगळ्या आघाडीचे संकेत दिलेत। त्यामुळे विरोधाचा झेंडा फडकवणाऱ्या बच्चू कडू यांची समजूत काढण्यात महायुतीच्या नेत्यांना यश मिळतं का, की बच्चू कडू पुन्हा एकदा महायुतीची डोकेदुखी वाढवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।